केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मंगळवारी संभाजीनगर दौऱ्यावर तर रात्री मुंबईत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक, जागा वाटपावर चर्चा होण्याची शक्यता। ठाकरे गटाचा ठाण्याचा उमेदवार ठरला, विद्यमान खासदार राजन विचारे यांना पुन्हा संधी, नवी मुंबईच्या सभेत आदित्य ठाकरेंची घोषणा। लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रातून तडीपार करणार, पनवेलच्या सभेत उद्धव ठाकरेंचा निर्धार, तर फडणवीसांनाही टोला। माझं वय आता 60च्या पुढे, 70त गेल्यावर संधी देणार का? मनसरच्या सभेत अजित पवारांचा पुन्हा एकदा शरद पवारांवर हल्लाबोल। कलाकारांना उमेदवारी देऊन आम्ही चूक केली, अमोल कोल्हेंच्या उमेदवारीवरून अजित पवारांचं विधान, तर चूक झाली मग सारखं पक्षात का बोलवता? अमोल कोल्हेंचा दादांना प्रतिसवाल। जनतेला काम करणारा मुख्यमंत्री हवा, घरी बसणारा नको, स्वार्थासाठी बाळासाहेबांच्या विचारांशी विश्वासघात केला, माझा व्हिजनमध्ये मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। जो मर्यादेबाहेर जातो त्याचा मी कार्यक्रम करतो, हे शब्द मुख्यमंत्र्यांना शोभत नाहीत, माझा व्हिजन कार्यक्रमात नाना पटोलेंकडून शिंदेंचा समाचार। राजन साळवींच्या पत्नी अनुजा साळवींची एसीबी कडून 4 तास चौकशी, नंतर माध्यमांशी बोलताना अश्रू अनावर। अँटिलिया केसमधील आरोपी सचिन वाझेचं मुंबई उच्च न्यायालयाला पत्र, अनिल देशमुखांना जामीन मिळाला मग मला का नाही? वाझेचा सवाल। मुंबईची टीम 48व्यांदा रणजी फायनलमध्ये, उपांत्य फेरीत तामिळनाडूवर 1 डाव आणि 70 धावांनी मात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।